नमस्कार. आजचे पंचांग 2 ऑक्टोबर सोमवार 2024 या भागात आपणा सर्वांचे स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. पिठोरी अमावस्या सर्व प्रेमळ मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बाशिंगे लावून पायात घातल्या घुंगूर माळा सर्जा राजाला सजवू. आज आहे बैलपोळा. बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमा भागात सुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा राजाचा सण म्हणजे पोळा. हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चराला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. याला खांद शेकणे अथवा खांड शेकणे म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलांची निगा राखणाऱ्या बैलकरी घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात. या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साज शृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणा दिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते. त्याजवळ गावातले सर्व बैल जोड्या वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. यावेळेस झडत्या म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर मानवाई तोरण तोडतो व सोहळा फुटतो. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास बोजारा पैसे देण्यात येतात. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो. माणसाने अगदी नारळासारखं असावं, वरून कडक आणि आतून कोमल. जागतिक नारळ दिन. 5व्या आणि शेवटच्या श्रावण सोमवारच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा. पंचांग म्हणजे काय तर वार, तिथी, नक्षत्र, योग व करण, सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते. चला तर आता दिनांक 2 सप्टेंबर 2024 दिन सोमवारचे पंचांग काय दर्शवते ते बघूया. शक संवत 1946, क्रोधी नाम विक्रम संवत 2081, पिंगल सूर्योदय सकाळी 6:24 सूर्यास्त संध्याकाळी 6:52, चंद्रोदय नाही, चंद्रास्त संध्याकाळी 6:37. मास श्रावण, पक्ष कृष्ण, तिथी अमावस्या पूर्ण रात्रीपर्यंत, नक्षत्र 3 सप्टेंबर पर्यंत, मघा सकाळी 12:20 योग शिव संध्याकाळी 6:20 त्यांचा सिद्ध योग, करण चतुष्पाद संध्याकाळी 6:20 त्यानंतर पूर्ण रात्रीपर्यंत नागकरण सुरू होईल. चंद्र राशी सिंह, सूर्य राशी सिंह, सूर्य नक्षत्र पूर्वा फाल्गुनी, ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:52 ते 5:38 अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 ते 1:03 दिनाचा मध्यान्ह म्हणतात अभिजित मुहूर्ताला. विजय मुहूर्त हा सुद्धा शुभ समय संध्याकाळी दुपारी 2:43 ते 3:32 गोधुली मुहूर्त संध्याकाळी 6:52 ते 7:15 या काळात केर कचरा काढणे, जेवण घेण्यास जे असते. लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी वर्ज कराव्यात. अशुभ समय राहू काळ सकाळी 7:57 ते 9:31, गुलिक काळ दुपारी 2:11 ते 3:45, यमगंड सकाळी 11:04 ते 12:38. ऋतुवर्षा अयन दक्षिणायन, दिशाशूल पूर्व, पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे. एवढ्या बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती. तसेच माझे सप्टेंबर महिन्याचे मासिक राशी भविष्य मी कालच प्रदर्शित केले आहे, ते तुम्ही अवश्य बघावे. तुम्हाला या महिन्याबाबत मार्गदर्शन मिळेल. एवढं बोलून माझा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद. थँक्यू.